नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वज्ञ एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आहे 26 मार्च. आजच्या दिवसाची जेवढी काही चालू घडामोडीचे महत्त्वपूर्ण प्रश्न बनत असतील ती या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. तर व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला प्रश्न, पॅसिफिक महासागरातील अतिशय दुर्मिळ ध्रुव पॉइंट असलेल्या पॉइंट निमोवर पोहोचणारा जगातील पहिला व्यक्ती कोण ठरला आहे? तर ख्रिस ब्राऊन हा पॉइंट निमोवर पोहोचणारा जगातील पहिला व्यक्ती ठरला आहे. ख्रिस ब्राऊन हे ब्रिटनचे नागरिक आहेत. पॉइंट निमो हा दक्षिण पॅसिफिक महासागरातील एक काल्पनिक बिंदू आहे. मॅपमध्ये आपण पॉइंट निमो पाहू शकता, जो की सर्वांच्या सेंटरमध्ये आहे. दुसरा प्रश्न, अलीकडेच शास्त्रज्ञांनी कोणत्या टेलिस्कोपच्या सहाय्याने आकाशगंगेच्या निर्मितीच्या काळातील शिव आणि शक्ती नावाच्या ताऱ्याचा शोध लावला आहे? तर गाया या दुर्बिणीच्या सहाय्याने शास्त्रज्ञांनी शिव आणि शक्ती या ताऱ्यांचा शोध लावला आहे. या ताऱ्यांची निर्मिती अंदाजे 12 अब्ज वर्षापूर्वी झाली होती. जर्मनीतील हायडेलबर्ग येथील मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रॉनॉमीच्या ख्याती मल्लान यांच्या नेतृत्वाखाली या ताऱ्यांचा शोध लागला आहे. पुढील प्रश्न, T20 सामन्यात 12,000 धावा करणारा पहिला भारतीय फलंदाज कोण ठरला आहे? तर विराट कोहली हा T20 सामन्यांमध्ये 12,000 धावा करणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. अशी कामगिरी करणारे हे भारताचे पहिले आणि जगातील 6वे व्यक्ती ठरले आहेत. विराट कोहली यांनी 360 डावात ही कामगिरी पूर्ण केली. या यादीत अग्रस्थानी असलेले वेस्ट इंडिजचे ख्रिस गेल यांनी T20 क्रिकेटमध्ये 14,562 धावा केल्या आहेत. चौथा प्रश्न, WTT फीडर स्पर्धा जिंकणारे पहिले भारतीय कोण ठरले आहेत? तर साथियान ज्ञानशेखरन हे पहिले भारतीय ठरले आहेत. WTT ही स्पर्धा टेबल टेनिसशी संबंधित असून WTT चा फुल फॉर्म होतो वर्ल्ड टेबल टेनिस चॅम्पियनशिप. पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावणारा पहिला भारतीय ठरला आहे साथियान ज्ञानशेखरन. कोणत्या देशाच्या डॉक्टरांनी पहिल्यांदाच डुकराच्या किडनीचे मानवामध्ये यशस्वी प्रत्यारोपण केले आहे? तर अमेरिका या देशाच्या डॉक्टरांनी पहिल्यांदाच डुकराच्या किडनीचे मानवामध्ये यशस्वी प्रत्यारोपण केले आहे. 6वा प्रश्न, भारतातील दुसरे खाजगीरित्या विकसित केलेल्या रॉकेटचे नाव काय आहे? तर अग्निबाण असे त्या रॉकेटचे नाव आहे. जर पहिले खाजगीरित्या विकसित केले जाणारे रॉकेट विचारल्यास तर विक्रम-S असे त्या रॉकेटचे नाव आहे, जे की स्कायरूट एरोस्पेस या कंपनीद्वारे निर्माण करण्यात आले होते. 7वा प्रश्न, पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताचा ध्वजवाहक म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? तर शरद कमल यांची पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताचा ध्वजवाहक म्हणून निवड करण्यात आली आहे. शरद कमल हे टेबल टेनिस या खेळाशी संबंधित आहेत. पॅरिस ऑलिम्पिकचे आयोजन 26 जुलै 2024 ते 11 ऑगस्ट 2024 या दरम्यान फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे करण्यात येणार आहे. 8वा प्रश्न, प्रतिष्ठेचा महाराष्ट्र गौरव पुरस्कार प्रसिद्ध भारतीय नृत्यांगना यांना प्रदान करण्यात आला आहे. तर हा पुरस्कार डॉ. उमा रेळे यांना प्रदान करण्यात आला आहे. या प्रसिद्ध भारतीय नृत्यांगना आहेत. त्यांना हा पुरस्कार भरतनाट्यम क्षेत्रातील त्यांच्या अमूल्य योगदानाबद्दल प्रदान करण्यात आला. 9वा प्रश्न, वर्ष 2024 मध्ये इंडिया मोबाईल काँग्रेस 2024 चे आयोजन कोणता देश करणार आहे? तर भारतामध्ये इंडिया मोबाईल काँग्रेस 2024 चे आयोजन करण्यात येणार आहे. 10वा प्रश्न, दरवर्षी कोणता दिवस जागतिक जातिभेद निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून साजरा केला जातो? तर दरवर्षी 22 मार्च दिवस हा जातिभेद निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. प्रश्न हा महत्त्वाच्या दिवसांबद्दल आहे. तर आपण मार्च महिन्यातील महत्त्वाच्या दिवसांवर एक नजर टाकूया. 1 मार्च रोजी शून्य भेदभाव दिवस आणि जागतिक नागरी संरक्षण दिन. 3 मार्च रोजी जागतिक वन्यजीव दिन आणि जागतिक श्रवण दिन. 4 मार्च रोजी राष्ट्रीय सुरक्षा दिवस, कर्मचारी प्रशंसा दिवस आणि रामकृष्ण जयंती. 8 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिवस. 13 मार्च रोजी नो स्मोकिंग डे. 14 मार्च रोजी जागतिक किडनी दिवस. 15 मार्चला जागतिक ग्राहक हक्क दिन. 16 मार्च राष्ट्रीय लसीकरण दिवस. 20 मार्च जागतिक चिमणी दिन आणि आनंदाचा आंतरराष्ट्रीय दिवस.
21 मार्चला जागतिक वनीकरण दिन, 22 मार्च जागतिक जल दिन, 23 मार्च जागतिक हवामान दिन, 24 मार्च जागतिक क्षयरोग दिन किंवा टीबी दिन आणि 27 मार्चला जागतिक रंगभूमी दिन साजरा केला जातो. या सत्रातील शेवटचा प्रश्न, नुकतेच पदावर असताना अटक होणारे पहिले मुख्यमंत्री कोण बनले आहेत? तर अरविंद केजरीवाल हे पदावर असताना अटक होणारे भारताचे पहिले मुख्यमंत्री बनले आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.